चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नॉमेट्री सेकंड. तर त्यामधला पुढचा पॉईंट पहा, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. मग आपल्याला माहीत आहे हा ट्रायंगल आपण काढला तर ट्रायंगल ए बी सी. ए बी सी म्हणजे हा जो अँगल ए आहे हा इंटरनल अँगल असतो, अँगल बी म्हणजे हा इंटरनल अँगल ए बी सी, आणि हा जो सी आहे हा इंटरनल अँगल बी सी ए. अशा फॉर्ममध्ये हे अँगल्स असतात. मग ह्या अँगलची ॲडिशन काय येते, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू किती असतं, 180 डिग्री. 180 म्हणजे पाय, 180 म्हणजे पाय आहे. ठीक आहे, अशा फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल. मग ए प्लस बी म्हणजेच किती लिहिणार आपण, इक्वल टू पाय मायनस सी. ए प्लस बी म्हणजे पाय मायनस सी ह्या फॉर्ममध्ये लिहिता येतं. आता यावरून आपण फॉर्म्युले तयार करणार आहोत. नंबर फर्स्ट पाहायचं आहे आपल्याला, साईन इन ब्रॅकेट ए प्लस बी. साईन ए प्लस बी म्हणजेच काय लिहायचं, ए प्लस बीच्या ऐवजी किती लिहिता येईल आपल्याला, पाय मायनस सी. इन ट्रँगल ए बी सी ए प्लस बी इक्वल टू पाय मायनस सी. मग साईन पाय मायनस सी, साईन पाय मायनस थिटा म्हणजे किती येतं, साईन थिटा येतं. साईन थिटा म्हणजे आपल्याला फॉर्म्युला काय मिळतो, साईन ए प्लस बी इक्वल टू साईन सी मिळतो. यावरूनच आपण बाकीचे फॉर्म्युले लिहूया. साईन बी प्लस सी, बी प्लस सी केलं तर ए प्लस बी होतं तर किती आलं, साईन सी आलं. आता इथे बी प्लस सी केलं तर किती येईल, साईन ए थर्ड अँगल. पुढचं साईन आणखी कोणता राहिला, ए प्लस सी. ए प्लस सी केलं तर काय येईल, साईन बी येईल. म्हणजेच फर्स्ट प्रूव्ह केला त्यावरून आपल्याला इतर लिहिता येतात. आता पुढचा पहिला आपण नंबर सेकंड, कॉस ए प्लस बी. कॉस ए प्लस बी पाहिला तर इक्वल टू काय लिहिणार, कॉस पाय मायनस सी. आणि कॉस पाय मायनस सी म्हणजेच पाय मायनस थिटा. कॉस पाय मायनस थिटा किती येतं, मायनस कॉस थिटा येतं, म्हणजेच मायनस कॉस थिटा. तर यावरून इतर लिहिता येईल आपल्याला फॉर्म्युले. बी प्लस सी केलं, बी प्लस सी म्हणजेच मायनस कॉस राहिलेला अँगल ए, आणि कॉस ए प्लस सी केलं, ए प्लस सी तर इक्वल टू किती लिहिता येईल, मायनस कॉस बी. ठीक आहे, आता आणखी ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय होतं. मग डिवायडेड बाय 2 केलं दोन्ही साईडला. देअरफॉर ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2 म्हणजेच इक्वल टू पाय अपॉन 2 ह्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. देअरफॉर ए प्लस बी डिवायडेड बाय 2 म्हणजेच इक्वल टू पाय बाय 2 मायनस सी बाय 2 ह्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येतं. आणि देअरफॉर साईन इन ब्रॅकेट ए प्लस बी डिवायडेड बाय 2. तर याचा फॉर्म्युला काय तयार होतो, साईन पाय बाय 2 मायनस सी बाय 2. साईन पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा, म्हणजेच काय येईल, कॉस सी बाय 2 येईल. तर साईन ए प्लस बी बाय 2 म्हणजे कॉस सी बाय 2. तर याच्यावरून आपल्याला इतर फॉर्म्युले कन्वर्ट करता येतात. बी प्लस सी असेल, बी प्लस सी अपॉन 2 तर आन्सर काय येईल, कॉस ए अपॉन 2 येईल. आणि पुढचा साईन ए प्लस सी अपॉन 2 असेल, ए प्लस सी डिवायडेड बाय 2 तर याचा आन्सर काय होईल, कॉस बी अपॉन 2 येईल. आणि नंबर सेकंड यामध्येच कॉस ए प्लस बी डिवायडेड बाय 2 असेल, कॉस ए प्लस बी डिवायडेड बाय 2 तर याचा आन्सर काय होईल, कॉस पाय बाय 2 मायनस कॉस पाय बाय 2 मायनस सी बाय 2. कॉस पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजेच काय येतं, साईन थिटा इक्वल टू साईन थिटा. आणि देअरफॉर कॉस राहिलेले आपल्याला फॉर्म्युले लिहिता येतात. बी प्लस सी अपॉन 2, बी प्लस सी अपॉन 2 म्हणजे साईन ए बाय 2. आणि आणखी कॉस ए प्लस सी डिवायडेड बाय 2 याचा फॉर्म्युला काय लिहिता येईल, साईन बी अपॉन 2. अशा फॉर्ममध्ये हे फॉर्म्युले आपल्याला लिहिता येतात. मग याच्यावर आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्सरसाइज 3.5. एक्सरसाइज 3.5. एक्सरसाइज 3.5. तर एक्झाम्पल पहा, इन ट्रँगल ए बी सी. इन ट्रँगल ए बी सी ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय. देन शो दॅट नंबर फर्स्ट पाहू आपण. नंबर फर्स्ट कॉस 2a प्लस कॉस 2b प्लस कॉस 2c इक्वल टू -1 -4 कॉस a कॉस बी कॉस सी हे आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे. तर यामध्ये LHS पहा काय होतं, याचं प्रूफ लिहू आपण. तर LHS आहे याच्यामध्ये कॉस 2a प्लस कॉस 2b प्लस कॉस 2c प्लस कॉस 2c. मग इक्वल टू, तर पहिल्या दोनसाठी फॉर्म्युला आपण वापरला. तर पहिल्या दोनसाठी म्हणजे कोणता,
कॉस सी प्लस कॉस डी. तर काय लिहिता येईल? 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 म्हणजेच 2a प्लस 2b डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय कॉस ए मायनस बी डिवायडेड बाय 2 म्हणजे 2a मायनस 2b डिवायडेड बाय 2 प्लस कॉस 2c देअरफॉर इक्वल टू 2 कॉस इन ब्रॅकेट किती मिळेल इथे 2a प्लस 2b अपॉन 2 कॉमन काढला किंवा 2a अपॉन 2 प्लस 2b अपॉन 2 म्हणजे येईल a प्लस बी मल्टिप्लाय कॉस इथे मिळते a मायनस बी आणि प्लस कॉस 2c देअरफॉर इक्वल टू 2 कॉस. आता a प्लस बी म्हणजेच आपल्याला माहिती आहे a प्लस बी म्हणजे पाय मायनस सी. इथे येईल पाय मायनस सी मल्टिप्लाय कॉस a मायनस बी प्लस कॉस 2c. आता इथे फॉर्म्युला माहिती आहे कॉस पाय मायनस थिटा म्हणजे मायनस कॉस थिटा मायनस कॉस सी मल्टिप्लाय कॉस ए मायनस बी आणि प्लस कॉस 2c. तर त्याचा फॉर्म्युला माहिती आहे 2 कॉस स्क्वेअर कॉस ऑफ 2 थिटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. देअरफॉर इक्वल टू मायनस 2 कॉस सी किंवा ह्या ठिकाणी दोन टर्ममध्ये 2 कॉस सी कॉमन काढता येईल. कॉस सी कॉमन काढू ब्रॅकेटमध्ये काय आलं कॉस सी मायनस कॉस ए मायनस बी हा मायनस 1 देअरफॉर इक्वल टू 2 कॉस सी इन ब्रॅकेट कॉस सी म्हणजेच पाय मायनस ए प्लस बी इन ट्रँगल ए बी सी. तर किती मिळेल पहा सी म्हणजेच हे दोन्ही टर्म पुढे घेतल्या तर पाय मायनस इन ब्रॅकेट ए प्लस बी हा फॉर्म्युला लिहिता येईल. त्यानंतर मायनस कॉस ए मायनस बी मायनस 1 देअरफॉर इक्वल टू 2 कॉस सी आणि फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे कॉस पाय मायनस थिटा म्हणजे मायनस कॉस थिटा म्हणजे मायनस कॉस ए प्लस बी आणि मायनस कॉस इन ब्रॅकेट ए मायनस बी मायनस 1. आता इथे दोन ठिकाणी मायनस ए कॉमन काढूया मायनस 2 कॉस सी इन ब्रॅकेट कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी मायनस 1 इक्वल टू मायनस 2 कॉस सी. आता फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी म्हणजेच 2 कॉस ए कॉस बी हा फॉर्म्युला आपल्याला माहीत होता. देअरफॉर मायनस 4 कॉस ए कॉस बी कॉस सी मायनस 1 हे आहे आपलं RHS इक्वल टू RHS पहा इथे RHS आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे. आता नंबर सेकंड पाहू आपण. नंबर सेकंड प्रूव्ह दॅट साइन ए प्लस साइन बी प्लस साइन सी इक्वल टू 4 कॉस ए अपॉन 2 कॉस बी अपॉन 2 कॉस सी अपॉन 2 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग याचं प्रूफ पाहताना तर आपल्याला माहिती आहे इन ट्रँगल ए बी सी ए प्लस बी प्लस सी हे किती असतं पाय इक्वल टू पाय अँड ए प्लस बी डिवायडेड बाय 2 म्हणजेच पाय बाय 2 मायनस सी बाय 2. तर याच्यावरून आपल्याला हे टर्म लिहिता येते. ठीक आहे. आता LHS पाहू आपण. LHS आहे साइन ए प्लस साइन बी प्लस साइन सी आहे. तर पहिल्या दोनसाठी फॉर्म्युला वापरू आपण कोणता साइन सी प्लस साइन डी म्हणजे काय येतं 2 साइन ए प्लस बी बाय 2 मल्टिप्लाय कॉस ए मायनस बी बाय 2 प्लस साइन सी देअरफॉर इक्वल टू 2 साइन आता ए प्लस बी बाय 2 म्हणजेच पाय बाय 2 मायनस सी बाय 2 मल्टिप्लाय कॉस ए मायनस बी बाय 2 प्लस साइन सी इक्वल टू 2 साइन आता साइन पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा म्हणजेच काय येईल कॉस सी बाय 2 मल्टिप्लाय कॉस ए मायनस बी डिवायडेड बाय 2 प्लस साइन सी साइन ऑफ 2 थिटा फॉर्म्युला पहा साइन ऑफ 2 थिटा म्हणजे किती होतं 2 साइन थिटा
इंटू कॉस थिटा. मग साईन थिटा म्हणजेच किती लिहिता येईल आपल्याला? 2 साईन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2 अशा फॉर्ममध्ये लिहिता येतं. म्हणजे अँगलला 2ने डिव्हाइड केलं तिन्ही ठिकाणी. ठीक आहे. देअरफॉर साईन सीचा फॉर्म्युला काय मग? 2 साईन सी बाय 2 कॉस सी बाय 2 असं आपल्याला लिहिता येईल. देअरफॉर आता कॉमन काय मिळतं? इक्वल टू 2 कॉमन येईल पहा, दोन्ही ठिकाणी आहे. आणखी दोन्ही ठिकाणी काय दिसतं? कॉस सी बाय 2 आहे. ब्रॅकेटमध्ये किती राहिले? कॉस ए मायनस बी डिवायडेड बाय 2 आणि इथे राहिले प्लस कॉस कॉमन काढला, इथे आलं साईन सी अपॉन 2. आता इक्वल टू 2 कॉस सी अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये कॉस ए मायनस बी अपॉन 2 आणि प्लस साईन सी बाय 2ची व्हॅल्यू टाकू आपण पाय बाय 2 मायनस ए प्लस बी बाय 2. म्हणजेच याच्यावरूनच टाकलं किती होईल मग? पाय बाय 2 सी बाय 2, फक्त सी बाय 2 एका ठिकाणी ठेवलं तर ए प्लस बी बाय 2 पुढे जाईल. म्हणजेच किती येतं? पाय बाय 2 मायनस ए प्लस बी बाय 2 ही स्टेप येईल. आणि देअरफॉर इक्वल टू 2 कॉस सी बाय 2 मल्टिप्लाय कॉस ए मायनस बी डिवायडेड बाय 2. आता साईन पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा प्लस कॉस ए प्लस बी डिवायडेड बाय 2 इक्वल टू 2 कॉस सी अपॉन 2 मल्टिप्लाय. आता फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे कॉस सी प्लस कॉस डी म्हणजेच 2 कॉस सी प्लस डी डिवायडेड बाय 2 सी प्लस डी डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय कॉस सी मायनस डी डिवायडेड बाय 2 सी मायनस डी डिवायडेड बाय 2. हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी माहीत होता. इक्वल टू 2 कॉस सी अपॉन 2 मल्टिप्लाय 2 कॉस ब्रॅकेटमध्ये पहा किती येतं? ॲडिशन केलं तर ए मायनस बी प्लस ए प्लस बी म्हणजेच किती? बी कॅन्सल होतो आणि 2a अपॉन 2 म्हणजेच किती राहिले? ए अपॉन 2 राहिले. आणि कॉस इन ब्रॅकेट ए मायनस बी मायनस ए मायनस बी म्हणजेच मायनस 2b अपॉन 2 म्हणजे मायनस बी डिवायडेड बाय 2 हे एवढं राहील. ठीक आहे. देअरफॉर इक्वल टू 2 मल्टिप्लाय 2 म्हणजे 4 येईल. कॉस सी बाय 2 मल्टिप्लाय कॉस ए बाय 2 आणि कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा इथे येईल बी अपॉन 2. हे आहे आपलं RHS. किती होतं? 4 कॉस ए बाय 2 कॉस बी बाय 2 कॉस सी बाय 2. ठीक आहे. हे आहे RHS. नंबर थर्ड prove that cos A plus cos B minus cos C equal to 4 cos A by 2 cos B by 2 sin C by 2 minus 1 हे प्रूव्ह करायचं आहे. तर यामध्ये याचं प्रूफ पाहू आपण. त्यासाठी LHS पाहू. LHS आहे cos A प्लस cos B मायनस कॉस सी हे आहे LHS. तर आता याच्यामध्ये स्टेप काय लिहिता येईल पहा. पहिल्या दोघांना आपण फॉर्म्युला वापरला कॉस सी प्लस कॉस डीचा म्हणजेच किती येईल? 2 कॉस सी प्लस डी बाय 2 म्हणजेच ए प्लस बी डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय कॉस ए मायनस बी डिवायडेड बाय 2 मायनस कॉस सी. देअरफॉर इक्वल टू 2 कॉस ए प्लस बी बाय 2 म्हणजे सी बाय 2 मायनस पाय बाय 2 मायनस सी बाय 2 म्हणजेच ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय. देन ए प्लस बी बाय 2 इक्वल टू पाय बाय 2 मायनस सी बाय 2 येईल. त्यानंतर कॉस ए मायनस बी डिवायडेड बाय 2 मायनस कॉस सी. देअरफॉर इक्वल टू 2 कॉस. आता हा इथे किती आहे? पाय आहे पहा, व्हॅल्यू पाय आहे. तर 2 कॉस पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे साईन थिटा. कॉस पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे साईन थिटा आणि कॉस ए मायनस बी डिवायडेड बाय 2. मग कॉस सीचा फॉर्म्युला कॉस ऑफ 2 थिटा म्हणजेच कॉस ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला काय होता? 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा म्हणजेच 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा. आता इथे किती मिळेल? सी बाय 2 येईल. ठीक आहे. इक्वल टू पुन्हा फॉर्म्युला पहा, ह्या ठिकाणी लिहिते मी
कॉस 2 थीटा म्हणजेच 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला आपल्याला माहीत होता. त्यावरून आपण कन्वर्ट केला. इथे किती मिळेल मग 1 मायनस 2 साईन स्क्वेअर सी अपॉन 2 म्हणजेच काय केलं इथे 2ने डिवाइड केलं आणि इथे 2ने डिवाइड केलं आणि देअरफॉर 2 साईन सी बाय 2 कॉस ए मायनस बी अपॉन 2 आणि -1 मायनस मायनस प्लस 2 साईन स्क्वेअर सी अपॉन 2. आता ही टर्म आणि ही टर्म याच्यामध्ये किती कॉमन येतं 2 साईन सी बाय 2 कॉमन येईल आणि ब्रॅकेटमध्ये किती उरतं कॉस ए मायनस बी डिवायडेड बाय 2 आणि इथला राहिलेला प्लस साईन सी अपॉन 2 येईल आणि राहिलेला हा -1 इक्वल टू 2 साईन सी अपॉन 2 इन ब्रॅकेट कॉस ए मायनस बी अपॉन 2 आणि प्लस साईन सी बाय 2 म्हणजे पाय बाय 2 मायनस इन ब्रॅकेट ए प्लस बी डिवायडेड बाय 2. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे कोणता साईन पाय बाय 2 मायनस थीटा म्हणजे कॉस थीटा. देन 2 साईन सी अपॉन 2 मल्टिप्लाय कॉस ए मायनस बी अपॉन 2 आणि साईन पाय बाय 2 मायनस थीटा म्हणजे कॉस थीटा. तर इथे येईल कॉस ए प्लस बी डिवायडेड बाय 2 येईल -1 इक्वल टू 2 साईन सी बाय 2 मल्टिप्लाय. आता कॉस सी प्लस कॉस डी म्हणजेच 2 कॉस सी प्लस डी बाय 2 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 प्लस ए प्लस बी डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय 2 म्हणजे सी प्लस डी अपॉन 2 आणि मल्टिप्लाय कॉस सी मायनस डी डिवायडेड बाय 2 मायनस ए प्लस बी डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय 2 अशा फॉर्ममध्ये स्टेप लिहिता येईल इक्वल टू 2 साईन सी अपॉन 2 मल्टिप्लाय 2 आणि इथे किती मिळतं मग मल्टिप्लाय किती मिळेल पहा कॉस इथे डिनोमिनेटर सेम आहे न्यूमरेटरचे ॲडिशन होईल ए मायनस बी प्लस ए प्लस बी बी कॅन्सल झालं इथे किती राहील ए प्लस ए म्हणजे 2a डिवायडेड बाय 2 म्हणजेच ए राहील आणि हा डिवायडेड बाय 2 आणखी म्हणजेच कॉस ए बाय 2 आणि इथे किती आलं पहा ए मायनस बी आणि मायनस ए मायनस बी म्हणजेच -2b अपॉन 2 तर -b अपॉन 2 येईल -b अपॉन 2 कॉस ऑफ मायनस थीटा म्हणजे कॉस थीटा 2 मल्टिप्लाय 2 4 कॉस ए बाय 2 आणि कॉस ऑफ मायनस थीटा म्हणजे कॉस थीटा कॉस बी बाय 2 आणि राहिलेला हा साईन सी बाय 2 -1 अशा फॉर्ममध्ये एक्झाम्पल नंबर 3